तर कोकणात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद किती, तसंच त्यांच्या शिवसेनेला उतरती कळा कशी लागली, पाहूया आकडेवारीतून। पहा, 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणात ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही। हक्काच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातही ठाकरेंच्या विनायक राऊतांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला। 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 15 पैकी केवळ एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 पैकी केवळ एकाच जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। सध्या केवळ गुहागर मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव आमदार आहेत आणि त्यांनी देखील आपली खंत कालपासून व्यक्त करायला सुरुवात केली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 पैकी 4 आमदार हे एकसंध शिवसेनेचे होते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 पैकी 2 आमदार, रायगडमध्ये 7 पैकी 3 आमदार हे शिवसेना फुटण्यापूर्वी एकसंध शिवसेनेचे होते। दरम्यान कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नेमकी काय आव्हानं आहेत, पाहूया। सध्या सोबत असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पक्षातच थांबवून ठेवणं हे एक मोठं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे। संवादाचा अभाव भरून काढणं आणि कार्यकर्त्यांना ठोस कार्यक्रम देणं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षांतर रोखणं आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये यश मिळवून पक्षाची पाळंमुळं पुन्हा मजबूत करणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।